गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांना भाजपा नांदगाव यांच्या वतीने नांदगाव नगरपालिका आरोग्याची काळजी घेण्याबाबत निवेदन दिले. वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढताना दिसून येत असल्याने या संदर्भात नांदगाव नगर परिषदला निवेदन देण्यात आले. दिनांक 11 जून रोजी नांदगाव नगरपालिका आरोग्याची काळजी घेण्याबाबत भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आलं. नांदगाव नगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचं दिसून येते. स्वच्छतेच्या अभावी तसेच दूषित पाणी पुरवठा व येणारा पाऊस, त्यातून साचलेले व तुंबलेल्या गटारी व नाले यामुळे शहरामध्ये वाढलेल्या डासांचा प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढताना दिसून येते. मागील हप्त्यात डेंग्यू आजाराने 2 नागरिक दगावले. राज्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यावर विशेष लक्ष घालून प्रत्येक वार्डात, गल्लीमध्ये चांगल्या प्रतीचे औषधाची फवारणी करून पावडर टाकण्यात यावी व पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेऊन शुद्ध पाणी नांदगावकरांना देण्यात यावी, अशी मागणी भाजपा नांदगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपा नांदगाव तालुका अध्यक्ष संजय बाबनराव सानप, नांदगाव शहर संयोजक सतीश शिंदे, सौ रेखाताई शेलार, बाबाजी शिरसाट, अशोक पेंढारकर, धनराज मंडलिक, शरद उगले, रवी सानप, सौ ताराबाई शर्मा उपस्थित होते. खूप दिवसापासून नांदगाव शहरामध्ये डासांचा जो प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्याचं सगळ्यांचा जो काही विषय आहे तो लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टी नांदगावच्या वतीने मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. त्यात नमूद केलं आहे की काही दिवसापूर्वी 2 डेंग्यूचे बळी गेलेले पेपरमध्ये वाचले. तर त्याच्यामुळं तशी परिस्थिती, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत चालला आहे. त्याचंही आपल्या नांदगावमध्ये शिरकाव होऊ नये त्यासाठी प्रामुख्याने लक्ष घालून औषधांच्या फवारण्या असो किंवा पावडर असो, अशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं औषध वगैरे मारून आणि त्याचं नियोजन करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे. नांदगाव नगरपालिकेमध्ये आज निवेदन देण्यात आलं. शहराची खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. डास, मच्छर, खूप घाणीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. खूप घाणीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यासाठी मुख्य अधिकारी साहेबांनी या गोष्टीकडं लक्ष देऊन तुरंत सर्व साफसफाई सर्व करावं व नागरिकांचे जे हाल होत आहे, आरोग्याचे जे काही धोके निर्माण होत आहे, त्या गोष्टीकडं लक्ष द्यावं. नगरपालिकेनं निवेदन द्यायच्या अगोदरच साफसफाई, पावडर मारणं, फवारण्याचे काम चालू केलेलं आहे. अजून मोहीम जास्त प्रमाणात राबवून पूर्ण गाव स्वच्छ कसवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.